नमस्कार मित्रांनो, आजच्या या रोमांचक कथेत तुमचे स्वागत आहे. माझे नाव शिवानी आहे आणि मी पुण्याची राहणारी आहे. आमचे एक छोटेसे कुटुंब आहे, ज्यात मी, माझे पती, माझी सासू, सासरे आणि माझी नणंद सीमा राहतात. आमचे घर बरेच मोठे आहे, ज्यात 3-4 खोल्या रिकाम्या आहेत. त्या खोल्यांमध्ये आम्ही नको असलेल्या वस्तू ठेवतो आणि त्यांचा फारसा वापर होत नाही. मी दिवसभर घराच्या कामात गुंतलेलीशी असते आणि माझा मोकळा वेळ माझ्या नणंदसोबतच घालवते. ती माझ्यासोबतच झोपते. कारण जसे मी आधी सांगितले होते, की माझे पती महिन्यातून फक्त 1-2दाच घरी येऊ शकतात. त्यामुळे माझी नणंद माझ्यासोबत झोपायची आणि माझे सासू-सासरे त्यांच्या खोलीत झोपायचे. त्यांची खोली आमच्या खोलीच्या जवळच आहे. माझ्या सासू आणि सासऱ्यांचे वय 50 ते 55 वर्षांच्या दरम्यान होते. पण तरीही ते बाथरूमला जाण्यासाठी उठले. एक रात्री मी जरा उठले, तेव्हा रात्रीचे 12 वाजले होते. माझी नणंद खोल झोपेत होती. पण त्यावेळी मला काहीतरी जाणवले. मी जशी बाथरूमला जाण्यासाठी उठले, तशी मी ऐकले की माझ्या सासू-सासऱ्यांच्या खोलीतून वेगवेगळ्या आवाजा येत आहेत. जेव्हा मी खिडकीच्या फटीतून आत पाहिले, तर त्यांच्या खोलीचा दिवाही पेटलेला होता. मी पाहिले की माझे सासू आणि सासरे एकत्र होते. त्यांना अशा प्रकारे पाहून मला खूप विचित्र वाटले. त्यावेळी मला जाणवले की एका स्त्रीसाठी पतीची कमतरता काय असते. एका स्त्रीला रात्रीच जाणवते की तिला एका पुरुषांची किती गरज असते. मी बाथरूममध्ये गेले आणि बऱ्याच वेळानंतर बाहेर आले. पण मी परत येऊन पाहिले की त्यांच्या खोलीचा दिवा अजूनही पेटलेला होता. मग मी माझ्या खोलीत गेले आणि विचार करू लागले की माझ्या सासऱ्याला इतकी ताकद कुठून मिळते. या वयात लोक नीट चालूही शकत नाहीत आणि ते इतके सगळे कसे करत आहेत. हेच सगळे विचार करीत करीत कधी माझ्या डोळ्यांना झोप आली ते मला कळलेच नाही. सकाळी जेव्हा आम्ही सगळे जेवण करून बसले, तेव्हा आमच्या दाराची घंटा वाजली. माझ्या सासूने दार उघडले, तर आमची शेजारीण एक 22 वर्षांच्या मुलासोबत उभी होती. शेजारिणीने माझ्या सासूला सांगितले की हा मुलगा अजून कॉलेजची शिकत आहे आणि त्याला राहण्यासाठी एक खोली हवी आहे. याचे नाव अमन आहे आणि हा नागपूरचा आहे. तुमच्याकडे आधीच 2-3 खोल्या रिकाम्या पडलेल्या आहेत. जर या गरीबाला राहण्यासाठी एक खोली दिली तर तुमचे भले होईल आणि याचेही काम चालेल. माझ्या सासूने सासऱ्यांकडे पाहत म्हणाली की आमच्याकडे रिकाम्या खोल्या तर अनेक आहेत, पण त्या सगळ्यात सामान भरलेले आहे आणि खूप दिवसांपासून स्वच्छताही झालेली नाही. आमच्या शेजारीने म्हटले की काही हरकत नाही, मी या मुलाला खोल्या दाखवते. जर त्याला आवडल्या तर तो इथेच राहील. खोली भाड्याने देण्याच्या त्या बाबतीत माझ्या सासूने म्हटले की ठीक आहे आणि इतके ऐकून शेजारीण आत आली आणि त्या मुलाला खोली दाखवू लागली. मी किचनमध्ये काम करत होते आणि मला बाहेर काय चालले आहे ते माहीत नव्हते. मी लगेच बाहेर आले आणि मी विचारले, मम्मीजी हे कोण आहे? पण कदाचित त्यांना माझा आवाज ऐकू आला नाही किंवा त्यांनी जाणून-बुजून दुर्लक्ष केले. मी पुन्हा विचारले, मम्मीजी हे कोण आहे? सासूबाई म्हणाल्या, हा तो मुलगा आहे जो भाड्याने खोली घेऊ इच्छितो. इतके दिवसानंतर नवीन चेहरा पाहून माझ्या चेहऱ्यावर ताजेपणा आला होता. त्याच्या येण्याने मी खूप खुश होते. मी त्या मुलाकडे पाहिले तर तो खूपच देखणा होता. त्याचे शरीरही खूप चांगले होते. त्यानेही माझ्याकडे तिरकस नजरेने पाहिले आणि मीही फक्त त्यालाच पाहत होते. मी मम्मीजींना म्हटले, मम्मीजी काही हरकत नाही, तुम्ही त्याला एक खोली राहण्यासाठी द्या आणि त्यांच्याकडे तरीही खूप खोल्या रिकाम्या पडलेल्या आहेत. आम्हाला दर महिन्याला भाडेही मिळेल आणि त्याचेही काम होईल. सासूबाईंना माझी गोष्ट आवडली आणि त्या खोली भाड्याने देण्यास तयार झाल्या. आता तो मुलगा आमच्या घरातच भाड्याने राहू लागला. आमच्या घरात एकच बाथरूम होता आणि तो मुलगाही तोच बाथरूम वापरत असे जो आम्ही सगळे वापरतो. एक दिवस त्या मुलाची गॅस संपली, तर तो आमच्या घरी आला आणि माझ्या सासूला म्हणाला, आंटीजी माझ्याकडील गॅस संपली आहे आणि खूप रात्रही झाली आहे. का आज रात्रीसाठी मी तुमचे किचन वापरू शकतो? माझ्या सासू म्हणाल्या, काही हरकत नाही बाबा, आज रोटी आमच्याकडून खा. शिवाने म्हटले, धन्यवाद आंटी. तुम्ही लोक चांगलेवाद आंटी. तुम्ही लोक धन्यवाद आहात. आणि इतके म्हणून तो त्याच्या खोलीत गेला. माझ्या सासू मला म्हणाल्या, शिवानी त्या मुलासाठी 4-5 रोट्या कर आणि भाजीसोबत त्याला दे. मी म्हटले, ठीक आहे मम्मीजी. मी पटकन रोट्या करून त्याची थाळी लावली आणि त्याला देण्यासाठी गेले. मी त्याच्या खोलीचा दरवाजा ठोठावला तर आतून आवाज आला, भाभी दरवाजा उघडा आहे, तुम्ही आत येऊ शकता. मी आत गेले आणि म्हटले, मी तुमच्यासाठी जेवण आणले आहे. त्याने माझ्या हातातून थाळी घेतली आणि टेबलावर ठेवली आणि थाळी घेताना त्याच्या बोटाने माझ्या हातांना स्पर्श झाला. तो म्हणाला, भाभीजी तुम्ही बसा. मी परक्या पुरुषाच्या सुगंधाने माझे होश गमावत होते. मी म्हटले, नाही अमन तुम्ही जेवण खा.
मला अजून खूप काम करायचे आहेत. जर तुमच्यासोबत बोलत बसलेत कामात उशीर होईल. त्याने म्हटले, अच्छा 2 मिनिटांसाठी तरी बसा. किमान आपला परिचय तरी होईल. अजून तर आम्ही दोघेही एकमेकांसाठी पूर्ण अनोळखी आहोत. तो त्यावेळी दूरचित्रवाणीवर एखादी चित्रपट पाहत होता. ती एक इंग्रजी चित्रपट होती. मीही त्याच्यासोबत बसून चित्रपट पाहू लागले आणि अचानक त्यात एक चुंबन दृश्य आले. ते दृश्य पाहताच मी माझ्या नजर फिरवल्या. त्याने माझ्याकडे पाहत म्हटले, की "माहीत नाही हे चित्रपटवालेही कसे कसे दृश्य टाकतात. मला माहीत होते, की जर मी आणखी थोडा वेळ इथे राहिले, तर स्वतःवर नियंत्रण ठेवू शकणार नाही. त्यामुळे मी त्याला म्हटले, की "अमन आता तुम्ही जेवण खा. मी पुन्हा कधीतरी येईन. माझ्यासोबत पूर्ण चित्रपट पहा, मग जा." मी म्हटले नाही आणि इतके म्हणून मी माझ्या घरी आले. आणि इतके म्हणून माझ्या घरी आले. सगळे काम संपवून जेव्हा मी झोपायला गेले, तर मला झोप येत नव्हती. माझी नणंद झोपली होती आणि मी पडून तारे मोजत होते. अचानक माझे लक्ष त्या मुलाकडे गेले. मी त्या मुलाबद्दल विचार करत राहिले, की तो किती बलवान आणि देखणा आहे. आज जेव्हा मी त्याला रोटी देण्यासाठी गेले होते, तेव्हाच मी ठरवले होते, की आता मी त्याला माझ्या डोक्याचा मुकुट बनवीन आणि त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करीन. खूप वेळ मला झोप येत नव्हती. त्यामुळे मी उठून बाथरूमला गेले. जेव्हा मी बाथरूमला गेले, तेव्हा मी ऐकले, की सासू-सासऱ्यांच्या खोलीतून काही आवाज येत आहेत. वैसे तर हे आवाज रोजच येत असत, पण आज खूप जोरात होते. त्यांना ऐकून मला काहीतरी होऊ लागले. मी पटकन बाथरूमला गेले आणि जेव्हा बाथरूम वापरून परत आले, तेव्हा मी पाहिले की अमनच्या खोलीचा दिवा पेटलेला होता. मी विचार केला की रात्रीचे 12 वाजले आहेत आणि अजूनही अमनच्या खोलीचा दिवा का पेटलेला आहे? मी विचार केला, चला मी जाऊन पाहते की तो या वेळेपर्यंत काय करत आहे. जेव्हा मी त्याच्या खोलीत गेले, तेव्हा मी पाहिले की तो त्याच्या मोबाईलवर तीच चित्रपट पाहत होता. त्याने आवाजही खूप जोरात केला होता. मी त्याच्या खोलीचा दरवाजा ठोठावला, तर त्याने लगेच आवाज कमी केला आणि म्हणाला, "अरे भाभी, तुम्ही इतक्या रात्री इथे कसे?" मी विचारले, "तुमच्या खोलीचा दिवा अजूनही का पेटलेला आहे आणि तुम्ही झोपले का नाही?" त्याने म्हटले, "भाभी, मला झोप येत नव्हती, त्यामुळे मी माझ्या मोबाईलमध्ये चित्रपट पाहू लागलो, पण तुम्ही अजूनही झोप येत नाही. मग मी पाहिले, की तुमच्या खोलीचा दिवा पेटलेला आहे, त्यामुळे इथे आले." तो म्हणाला, "हे तर तुम्ही खूप चांगले केले, की तुम्ही इथे आलात. आता या आणि इथे येऊन बसा." मी त्याच्याजवळ जाऊन बसले. मी जशी त्याच्याजवळ जाऊन बसले, त्याने फोन ठेवला आणि बाथरूमला गेला. पण अजूनही त्याच्या फोनमध्ये तो चित्रपट चालू होता. कदाचित त्याने जाणून-बुजून फोन त्याच अवस्थेत ठेवून गेला होता. मी चोरून फोनकडे पाहिले आणि चित्रपट पाहू लागले. थोड्या वेळाने अमन आला आणि त्याला कळले की मी चोरून चित्रपट पाहत आहे. त्याने फोन उचलला आणि म्हणाला, "भाभिका, तुम्हालाही चित्रपट पाहायचा आहे?" मी म्हटले, "नाही, नाही." तो म्हणाला, "अरे भाभी, एकदा पहा, तर तुम्हालाही खूप मजा येईल." अ, इतके म्हणून त्याने आपला मोबाईल माझ्या हातात ठेवला. मी म्हटले, "नाही अमन, मी पाहणार नाही." मी त्याच्याकडे पाहिले नाही. पण त्याने आपला मोबाईल माझ्या हातात ठेवला आणि म्हणाला, "का तुम्ही माझी इतकी छोटीशी गोष्टही मानणार नाही?" मी त्याच्याकडे पाहिले आणि यानंतर मी त्याला नाकारू शकले नाही. मी आणि अमन एकत्र बसून चित्रपट पाहू लागले. चित्रपट पाहता अमनने माझ्या डोक्यावर हात ठेवला, पण मी त्याला रोखू शकले नाही. कारण मी पूर्णपणे माझ्या नियंत्रणाबाहेर गेले होते. तो माझे हावभाव पाहून बरेच काही समजला होता. तो हळूच उठला आणि म्हणाला, "भाभी, तुम्ही बसा. मी कुलूप लावून येतो." मी जाऊन त्याच्या बेडवर बसले आणि थोड्या वेळाने तोही आला. मीही सासू-सासऱ्यांच्या त्या सगळ्या हालचाली पाहून वेडी झाले होते. त्यामुळे मीही अमनचा कोणताही विरोध केला नाही आणि त्याला पूर्ण संधी दिली. थोड्या वेळाने अमन म्हणाला, "भाभी, जर तुम्हाला इतकी गरज होती, तर तुम्ही मला आधी सांगितले असते. स्वतःला इतके रोखण्याची काय गरज होती आणि आता तुम्हाला हवे तर तुम्ही रोजच येऊ शकता." मी म्हटले, "आज मला खूप मजा आली." आणि इतके म्हणून मी चोरून त्याच्या खोलीतून बाहेर आले. खोलीतून निघताच मी इकडे-तिकडे पाहिले, की कुठे कोणी जागे तर नाही. मग मी थेट माझ्या खोलीत जाऊन पडले आणि आज मला ती झोप आली, जी आधी कधी आली नव्हती. आता मी रोज रात्री अमनच्या जवळ जाऊ लागले. जेव्हा मी अमनच्या जवळ जायचे, तेव्हा माझे सासरे रोज रात्री 12 वाजता इकडे-तिकडे फिरू लागत. त्यांना पाहून मला आणखी बेचैनी होऊ लागली. माझ्या सासऱ्यांनी माझ्या आत खूप बेचैनी निर्माण केली होती. जर मी त्यांना न पाहते, तर कदाचित माझ्या आत तो उत्साह न येता. एक रात्री जेव्हा अमनच्या खोलीतून बाहेर येत होते, तेव्हा मला वाटले की कदाचित सगळे झोपले असतील. पण जेव्हा मी माझ्या खोलीत गेले, तेव्हा मी पाहिले की माझी नणद माझ्या खोलीत नव्हती.
मी विचार केला की कदाचित बाथरूमला गेली असेल. पण जशी मी बेडवर बसले, ती माझ्यासमोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली, "भाभी, तुम्ही इतक्या रात्री त्या भाड्याच्या मुलाच्या जवळ काय करायला गेला होता?" तिची गोष्ट ऐकून मी हडबडले. मी म्हटले, "अरे काही नाही. इतक्या रात्री त्याच्या खोलीचा दिवा पेटलेला होता. तर फक्त पाहण्यासाठी गेले होते की तो काय करत आहे." ती म्हणाली, "भाभी खोटे बोलू नका. मी सगळे पाहिले आहे की तुम्ही तिथे काय करायला गेला होता." तिची गोष्ट ऐकून मी डोके खाली केले. पण तरीही मी हिम्मत करून तिला म्हटले, की "पहा सीमा, तुम्हाला तर माहीत आहे की तुमच्या भाऊला गेले किती काळ झाला आहे आणि तो महिन्यातून 1-2दाच येतो आणि या वेळेला तर तोही आला नाही. का तो जाणतो की मी इथे त्याच्याशिवाय कशी राहत आहे. कधी-कधी माझ्यासाठी खूप कठीण होते, पण मी काही करू शकत नाही. सीमा, कृपया तुम्ही ही गोष्ट कुणालाही सांगू नका. ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्येच राहिली पाहिजे." सीमा म्हणाली, "पण भाभी, हे सगळे चुकीचे आहे. जर भाऊला कळले, तर तो तुमच्यापासून घटस्फोट घेईल आणि जर तुम्ही भाऊसोबत खुश नाही, तर तुम्ही स्वतःही घटस्फोट घेऊ शकता. तुम्ही अशा एखाद्या माणसासोबत लग्न करा जो तुम्हाला वेळ देईल. पण अशा प्रकारे माझ्या भावाची आयुष्य उद्ध्वस्त करून तुम्हाला काय मिळेल? जेव्हा भाऊला तुमच्या या हालचालींबद्दल कळेल, तर त्याला किती वाईट वाटेल. का तुम्ही हे समजता?" जेव्हा मी तिला खूप विनंती केली, तेव्हा ती म्हणाली की "तुम्ही काहीही करा, मला या गोष्टीचा फरक पडत नाही." आणि इतके म्हणून ती बिछाण्यावर जाऊन पडली आणि झोपली. या सगळ्यानंतर मी काही दिवस अमनच्या जवळ गेले नाही. कारण माझे दिवस आले होते. त्यामुळे मी विचार केला की आता मी 4-5 दिवस अमनच्या जवळ जाणार नाही. एका दिवशीची गोष्ट आहे की अचानक अर्ध्या रात्री माझे डोळे उघडले. जेव्हा मी उठले तेव्हा मी पाहिले की माझी नणंद सीमा तिच्या बिछाण्यावर नव्हती. मला वाटले की कदाचित ती बाथरूमला गेली असेल, पण बराच वेळानंतरही ती परत आली नाही. मी बाथरूममध्ये जाऊन पाहिले तर ती तिथेही नव्हती. मग मी विचार केला की का ती अमनच्या जवळ गेली आहे. मी हळूच चालत अमनच्या खोलीपर्यंत गेले आणि खिडकीतून आत झांकून पाहू लागले, तर मी पाहिले की सीमा आणि अमन एकत्र होते. त्या दोघांना अशा प्रकारे पाहून मला एक धक्का बसला. पण मी कोणताही गोंगाट केला नाही आणि शांतपणे माझ्या खोलीत येऊन पडले आणि झोपण्याचे नाटक करू लागले. थोड्या वेळाने सीमाही आली. मी अनोळखी बनत तिला विचारले की "तुम्ही इतक्या रात्री कुठे गेला होता?" ती एकदम हडबडली आणि म्हणाली, "भाभी, मी बाथरूमला गेले होते." मी म्हटले, पण मी तर तुम्हाला अमनसोबत रंगरंगोटी करताना पाहिले आहे. त्या दिवशी मला तर खूप ज्ञानदेज करत होती. ती म्हणाली, "पहा भाभी, तुम्हीही तर त्याच्या जवळ जाताना." मग मी का जाऊ शकणार नाही? आणि जर तुम्हाला हवे की तुमची गोष्ट आपल्या दोघांमध्येच राहावी, तर तुमची गोष्ट आपल्या दोघांमध्येच रागेल की आज जे झाले तेही फक्त आपल्या दोघांमध्येच राहील. मलाही तिच्या गोष्टीत कोणतीही अडचण नव्हती. त्यामुळे मीही होकार दिला. आता आम्ही दोघीही अमनसोबत असायचो आणि तो आम्हा दोघांकडून आनंद घेत असे. काही दिवसांनंतर मी आणि सीमा एक वेळ ठरवून घेतला की आम्ही दोघी कधी आणि किती वेळ अमनच्या जवळ राहू आणि अशा प्रकारे आम्हा तिघांच्या गरजा पूर्ण होत राहिल्या. पण काही दिवसानंतर शिवानीला या सगळ्याचा खोलवर पश्चात्ताप होऊ लागला. सीमासोबतही तिने याबद्दल बोलले. दोघींना जाणवले की हे सगळे चुकीचे आहे आणि कुटुंबासाठी धोकादायक आहे. त्यांनी अमनला सांगितले की आता हे थांबवायचे. अमनही समजला आणि थोड्या दिवसांतच कॉलेज संपवून तो दुसरीकडे निघून गेला. शिवानीने आपल्या पतीशी खुल्या मनाने बोलून त्याला अधिक वेळ घरी घालवण्याची विनंती केली. या अनुभवातून तिला समजले की लग्नात विश्वास, संवाद आणि एकमेकांसाठी वेळ देणे किती महत्त्वाचे आहे. तात्पुरत्या आनंदासाठी कुटुंब आणि नाती मोडून काढणे कधीही योग्य नाही. शेवटी प्रामाणिकपणा आणि जबाबदारीच खऱ्या सुखाची गुरुकिल्ली असते. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.